नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्याला प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 379वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मराठीतली पहिली कविता आहे. आयुष्यात येणाऱ्या समस्या ओळखणे आणि त्या सोडवणे हे प्रगतीचे लक्षण आहे. जर आयुष्यात काहीच समस्या नसेल तर समजावे की प्रगतीला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. आयुष्यात येणाऱ्या समस्या ओळखणे आणि त्या सोडवणे हे प्रगतीचे लक्षण आहे. जर आयुष्यात काहीच समस्या नसेल तर समजावे की प्रगतीला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. नवीनच घेतलेला विश्वकोश मला विकायचा आहे. आता मला त्याची काहीच उपयोग नाही आहे. 3 महिन्यापूर्वीच माझे लग्न झाले आहे आणि माझ्या लक्षात आले आहे की हिला जगातले सगळेच येते आहे. नवीनच घेतलेला विश्वकोश मला विकायचा आहे. आता मला त्याचा काहीच उपयोग नाही आहे. 3 महिन्यांपूर्वीच माझे लग्न झाले आहे आणि माझ्या लक्षात आले आहे की हिला जगातले सगळेच येते आहे. आता तिसरी कविता आहे. भविष्यात कुणाला निराशा येणार हे आधीच कळू शकते. त्याला त्याच्या कामाचे खूपच महत्त्व वाटत असते आणि अनेक वर्षे काम केल्यावर त्याच्या लक्षात येते की त्याच्या कामाचे महत्त्व आणखी कुणालाच वाटत नसते आणि मग मात्र त्याला निराशा येते. भविष्यात कुणाला निराशा येणार हे आधीच कळू शकते. त्याला त्याच्या कामाचे खूपच महत्त्व वाटत असते आणि अनेक वर्षे काम केल्यावर त्याच्या लक्षात येते की त्याच्या कामाचे महत्त्व आणखी कुणालाच वाटत नसते आणि मग मात्र त्याला निराशा येते. आता चौथी कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याबद्दल. अनेक तरह के लोग हैं, अलग मार्ग अपनाते हैं. अनेक तरह के लोग हैं, अलग मार्ग अपनाते हैं. लेकिन किसी भी मार्ग से मुझ तक ही आ जाते हैं. लेकिन किसी भी मार्ग से मुझ तक ही आ जाते हैं. जब सारे आखिर तक आते एक होते जाते हैं. जब सारे आखिर तक आते एक होते जाते हैं. एक ही बनना ना बनना ये तो तुम्हारा निर्णय है. एक ही बनना ना बनना ये तो तुम्हारा निर्णय है. आनंद उजाले की तरफ या अंधेरे तक जाना है. आनंद उजाले की तरफ या अंधेरे तक जाना है. सारी बातें जान कर तुमको निर्णय लेना है. सारी बातें जान कर तुमको निर्णय लेना है. बड़ा प्रकाश बड़ा सोचना बड़ी समझ अपनानी है. बड़ा प्रकाश बड़ा सोचना बड़ी समझ अपनानी है. प्रकाश ज़्यादा होगा तो उसको फैला देना है. प्रकाश ज़्यादा होगा तो उसको फैला देना है. जो भी होगा उसको उस प्रकाश में ही देखना है. जो भी होगा उसको उस प्रकाश में ही देखना है। प्रकाश आने के लिए
प्रेम शांति जरूरी है, प्रकाश आने के लिए प्रेम शांति जरूरी है।